पळती कीर्तने दोष पळती कीर्तने तुझ्या नाम संकीर्तने तुझ्या नाम संकीर्तने तुझा नाम संकीर्तने तुझा नाम संकीर्तने एका करू आदरिले एका करो आदरिले खोटे वचन आपुले खोटे वचन आपुले खोटे वचन आपुले खोटे वचन आपुले तुम्ही पापा भिता तुम्ही पापा भिता आम्हा उपजावया चिंता आम्हा उपजावया चिंता आम्हा उपजावया चिंता आम्हा उपजावया चिंता एका करू आदरिले एका करो आदरिले खोटे वचन आपुले खोटे वचन आपुले खोटे वचन आपुले खोटे वचन आपुले तुका म्हणे शेवा तुका म्हणे सेवा तुका म्हणे शेवा तुका म्हणे सेवा कळी काळा जिंकी देवा कळी काळा जिंकी देवा कळी काळा जिंकी देवा कळी काळा जिंकी देवा एका करू आदरिले एका करो आदरिले खोटे वचन आपुले खोटे वचन आपुले खोटे वचन आपुले खोटे वचन आपुले प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेसाठी निवडलेला अभंग दररोजच्या पाठातील जगद्गुरु तुकोबाराय जगाच्यातील 313व्या क्रमांकाचा आपला अभंग चातुर्माशामध्ये काल सुरू झालेला आहे आणि याचं पहिलं चरणाचा विचार काल केला. दोष पळती कीर्तने तर तुझ्या नामसंकीर्तने. आधी कीर्तन म्हणले आणि पुन्हा दुरुक्ती दोष येऊ नये म्हणून संकीर्तन म्हणले. नामसंकीर्तन. बरं, कीर्तन ते सर्वसामान्य पद आहे की हो. तुम्हाला कालच म्हणलं, कोणाच्या चव्हाट्यावर बसून निंदा करणं किंवा स्तुती करणं ही सुद्धा काय होते? कीर्तन म्हणजे वाचन उच्चार करणे, एवढ्या शब्दाचा अर्थ करणे. जसं पापम क्षरती कीर्तनात आणि पुण्यम क्षरती कीर्तनात. शास्त्रामध्ये काही नाही की पापसुद्धा म्हणल्यामुळं उच्चारल्यामुळं जातं आणि पुण्यसुद्धा उच्चारल्यामुळं जातं. ते सांगायचं होतं शास्त्रकाराला, सुभाषितकाराला. तर ते म्हणजे कीर्तनात पापम पाप क्षरती कमी होतं आणि ते उद्या बांधावं लागतं रे बघा. नाही, उच्चारल्यामुळं जातं आणि क्षरती म्हणजे कमी होतं ना. पापम क्षरती कमी होतं आणि पुण्यम क्षरती पुण्यही कमी होतं. पण कशामुळं? कीर्तनात. कीर्तनात म्हणजे मग देवाच्या कीर्तनात का? कीर्तन म्हणजे काहीतरी बोलणे, त्या तिच्या शब्दाचा अर्थ आहे ते. म्हणजे याचा अर्थ की तुम्ही जर काही पापाचं बद्दल मी पाप केलं मी पाप केलं मी पाप केलं असं तोंडानं उच्चारलं तर ते पापही कमी होतं. आणि मी मोठं पुण्य केलं, मी मोठं मंदिर बांधलं, मी मोठं मंदिराला पैसे दिले किंवा असं दानधर्म केला, पंगत केली, असं जर तुम्ही उच्चारलं तेही निघून जातं पुण्य बी. कीर्तनात. कीर्तनात म्हणजे उच्चारल्यावर. मग कीर्तन तर मग काय पापाचाही उच्चार करणं कीर्तनच झालं, पुण्याचाही उच्चार केला आपण आपल्यात कीर्तन झालं, लोकाचं चांगलं वर्णन केलं तरी कीर्तनच झालं आणि लोकांची स्तुती केली तरी हे कीर्तन. देवाचं कीर्तन. त्याच्यात पुन्हा हे उपसर्ग आहे. कीर्तन पण देवाचं कीर्तन. कोणाचं कीर्तन? देवाविषयी बोलल्या जातं त्याचं नाव कीर्तन. देवाविषयी. ते विषय देवा असा म्हणजे देव बोलण्याचा विषय असावा, विषयाच्या बोलण्याचा विषय नसावा. विषयाच्या बोलण्याचा विषय कोणताही असेल तर ते पापात्मकच बोलणे आणि देवाविषयी कोणताही विषय असेल तर ते पुण्यात्मक बोलणे. पुण्यपदरात पडतं आणि पाप जातं. म्हणून देवाविषयी चर्चाही करायची असली तर देवाविषयी केली पाहिजे. नाही त्याच्यात म्हणले की आत्मचर्चा उदंड गाती
विशद उदंड गाती, आत्मचर्चा विशद उदंड गाती, म्हणजे देवाची चर्चा करतात असं असं म्हणायचं कुठं तिथं. पुण्य आशेची हां पाशीची आसून आसुती न देखे हां आणि साक्षी होणी न ठाके येरी गोटी कायची. ज्ञानेश्वरी. ज्ञानेश्वरी हां पाचवा. काय म्हणायला? पाप पुण्य आशेची आशेक हे. पाशीची आसुतू न देखे हां आणि साक्षी होणी न ठके येरी गोटी कायची. ते मुक्ताचं वर्णन आहे बा. पापपुण्य आशेक हे. हां आस्तूची परिण देखे. मुक्ताला पाप आणि पुण्य जवळ असले तरी ते बघतच नाही. ते साक्षी होणी ठाके. कसा ठाके? आणि मग हे मुक्त आहे. रंगनाथ गुरुजी परभणीकर साक्षी आहेत. ते साक्षी रूपात ते मी साक्षी आहे असं. आणि अशा बोधावर गेलेले महात्म्यांचं वर्णन आहे. त्यांना पापही नाही लागत आणि पुण्यही नाही लागत. त्यांना नाही पाप पुण्य लागत त्या. एकंदरीत हे तर मुक्त आहेत, पण तुम्ही आम्ही बद्ध जरी असलोत आणि जर त्या परमात्म्याविषयीचा विषय काढू लागलोत, भगवान परमात्मा त्याचा विषय जर आणि चर्चेमध्ये आपल्या असेल तर हेही काय होतं? कीर्तन होतं. कीर्तन आपल्या चर्चेत जर देवाचा विषय असेल, देवाविषयीचा, तर हे चर्चे. पांडुरंगाच्या तर पंढरपूरचं निघालं सहज. पंढरपूरचं चाललं वर्णन. काय आता मंदिर बांधलं वेष्ट भगवंताचं, अमुक झालं दर्शन, असं तसं हे असं. अशी जर चर्चा देवाविषयी असेल तर हे सुद्धा काय होतं? कीर्तन होतं महाराज. त्याला काय टाळ घेऊनच कीर्तन करावं लागतं, विना घेऊनच कंबर बांधूनच असं काही नाही. कुठेही बसल्या बसल्या हे कीर्तन होतं. त्याला काय नाही जल्याने गाता उभा नारायण आणि करिता कीर्तन सुखे डोले असं म्हणायचं. मग हे कीर्तनच होतं ना. मग असं कीर्तन केल्यावर दोष काय म्हणले बरं काय? दोष पळती. दोष पळून जातात कीर्तन. भगवंताचं कीर्तन केलं की पापे पापा झाली गे मारी, पळून जातात पापे. पापे राहत नाहीत असं वर्णन कीर्तनाचं आहे. बरं नामसंकीर्तन म्हणले तिथं. कोणतं कीर्तन? नामसंकीर्तन. आणि मग नामसंकीर्तन करण्यासाठी त्याला अधिकारी का आणि अनाधिकारी का ह्याची गरज नाही. सोहळ्यात आहे का ओवळ्यात आहे का याचीही गरज नाही नामसंकीर्तनाला. लक्षात आलं का नाही? आता हां आशनी भोजनी शयनी जाणं आणि नाम पावन हरीशे. भगवंताचं नाम पावन आहे. आता उदाहरणार्थ कंबर बांधून कीर्तन करायचे आपल्याला म्हणतो तो वारकरी कीर्तन. त्याला कंबर बांधावीच लागते. गृहीत धरा दंडक आहे पहिल्या पूर्वाचार्यांचा. पटका बांधावा लागतो. कंबर बांधावी लागते. आता काही काही महाराज शहाणपणात कमर बांधित नाहीत, ते त्यांचा शहाणपणा आहे जरा. काही काही पटका बांधित नाहीत, टोपीवरच कीर्तन करतात कुठंतरी क्वचित हां नामदेवरायाने भुशविली. त्याच्यावर आपण त्या आचार्य जसे म्हणले, म्हणजे तुकाराम महाराज नामदेवराय त्यांच्या तत्वावर चालायला पाहिजे. ते कसे म्हणून ते बसून कीर्तन तुकाराम महाराजांना मान्य नाही तुकोबाराय बसून कीर्तन नाही. जेहूमध्ये आताही बोर्ड लिहिलेले जेहूच्या मंदिरात, येथे बसून कीर्तन करण्यास सक्त मनाई आहे. आता आपण इकडं महाराज थकला म्हणजे पिकला, उतारू आहे. आता उतार वयात नावेलाज असतो, त्याला बसावंच लागते. अशी काय आमचे पंढरनाथ शास्त्री मागून बसू लागले. प्रल्हाद शास्त्री आता बसायचेत ना. आणि त्यामुळे वय आहे ना त्या लोकांचं 85 कुठं 90 70 वय पुढे गेले ना. मग वय पुढे गेल्यावर त्यांना उभं राहणं हे शक्य नाही, गुडघे साथ देत नसतील म्हणून बसायले ते पूर्वाचार्य ते जाऊ द्या. पण असा जरी असला म्हातारा तरी देहूमध्ये बसून कीर्तन करायचं नाही. म्हाताऱ्यांना मग तुम्ही कीर्तन करूच नका इथं येऊन, तुम्हाला अधिकार नाही, तुम्ही इथं कीर्तन करू नका असा नियम आहे. तुकोबाराय अशी कडक होते. आणि त्या तुकाराम महाराजांच्या म्हणजे हे असं. मग त्याला विधिविधान थोडंसं आलंच. हे वारकरी कीर्तन करण्यासाठी बसूनच करू नका, पटकात बांधून करा, कंबरच बांधावी लागते. हे पूर्वाचार्यांचं जे काही म्हणणे आपल्याला सांभाळावं लागेल की नाही, सांभाळावं लागतं. पण खरं भगवंताचं कीर्तन करायचं असेल तर त्याला ही विधिविधानाची गरज नाही. बसल्या होतं ना. हे बसल्या भगवंताची एकमेव चर्चा करणे म्हणजे कीर्तन आहे. त्या कीर्तनासाठी कंबर बांधली काय नाही बांधली काय, तुम्ही गावाला गेले काय आणि घरी करायले काय, वाटणं चलत करायले काय, कुठं करायले तिथं करा. भगवंताचं वर्णन करणं याला काय म्हणतात? कीर्तन.
आणि मग त्याच्यामध्ये नामस्मरण आहे ना, तर त्या नामस्मरणाला विधिविधानाची गरज नाही. आणि म्हणून अधिकारी आहे का आणि अनधिकारी आहे का, तर त्यालाही काही गरज नाही. अनाधिकाऱ्याने नाम उच्चार केला, अधिकाऱ्याने उच्चार केला तरी काही नामाचा उच्चार करायला एवढं काही पाप लागतंय असं मात्र नाही. भगवंताचं नाम. आणि म्हणून इथं उच्चार केला तुकोबरायांनी, दोष पळती कीर्तने तर तुझ्या नामसंकीर्तने, तुझ्या नामसंकीर्तन पापे पळून जातात. अहो मनामध्ये सुद्धा ईश्वराचं चिंतन केलं तर ते सुद्धा कीर्तनच होतं. दिसत नसेल, कोणाला कळत नसेल, लोकायला कळत नसेल कीर्तन करते का नाही करतोय म्हणून, तरी मनामध्ये ईश्वराचं चिंतन जर करीत असला एखादा माणूस तर ते माणूससुद्धा कोण आहे, कीर्तन करणार आहे, देवाचं कीर्तन मनामध्ये. आणि सगळ्यात महत्त्वाचं तेच कीर्तन आहे खरं तर. कोणतं? अरे 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 सगळ्या कीर्तन आहेत, सगळ्या जेवढे काही कीर्तन आहेत तेवढ्यामध्ये श्रेष्ठ असेल तर मानसिक कीर्तन. मनामध्ये भगवंताच्या स्वरूपाविषयीची चर्चा करणं, विचार करणं, भगवंताचं स्वरूप कसं आहे, परिच्छिन्न आहे का अनवच्छिन्न आहे, माया उपाधीनं युक्त आहे की अविद्या उपाधीनं युक्त आहे, भगवंताचं स्वरूप व्यापक आहे की विभू आहे, सर्वज्ञ की अल्पज्ञ आहे तो परमात्मा. अशा प्रकारच्या काही मनामध्ये गोष्टी येणं किंवा झोपल्या बी विचार येणं. आणि येतं ना, ज्यानं काही विचारसागर, वरती प्रभाकर हे असे ग्रंथ सांगितले ऐकले ना, तर त्या लोकांना झोपल्या ती चर्चा किंवा ते चिंतन ध्यानामध्ये येते ना महाराज. आणि मग असं त्याचं चिंतन करणं हे सुद्धा काय झालं, कीर्तन. आणि मग काय व्हायला लागतं, असं कीर्तन करू लागल्याच्यानंतर आणि पाप कमी व्हायला लागतं. पाप कमी 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 होतं पाप. आता तुम्ही अरे आपले पापच बलवत्तर असेल म्हणून चित्त शुद्ध लवकर व्हाय नाही ना. पंढरपूरची वारी केली आपण, एवढे कीर्तन ऐकतो, कीर्तन करतो, तोच म्हणा की कीर्तन ऐकलं तरी कीर्तन आहे आणि सांगितलं तरी. कुठे गेलते, कीर्तनाला गेलतो. हे कमर बांधून सांगाय गेलता आणि हे ऐकाय गेलता, तर दोघं ऐकायला गेलते कीर्तनाच किंवा असं कसं म्हणतात, एक सांगते एक ऐकते. पण कीर्तन सांगणं वेगळं आणि कीर्तन करणं वेगळं. कीर्तन सांगायला कोणाला येत आहे आणि सांगणारे पुष्कळ आहेत, पण कीर्तन करता येत नाही मला. कीर्तन करायला अधिकारी लागतो. अधिकारी म्हणल्यापेक्षा तुकोबारायसारख्याचंच काम आहे हे कीर्तन करणे. आपल्याला नाही कीर्तन करता येत. कीर्तन सांगतो ना आम्ही, पण कीर्तन नाही करता येत. काय कीर्तन करणं हे काही विशेष अल्लक आहे. म्हणून कीर्तन करायला गेलतो आणि कीर्तन सांगायला गेलतो म्हणलं तर जमलं, पण कीर्तन आपल्याला होतच नाही. हां. आणि नामसंकीर्तन, भगवंताचं नाम उच्चारणं म्हणजे नामाला आणि तोंडावाटे उच्चारणं, आणि ते अशा प्रकारचं नाम. मग त्याला मृदंग का, टाळ आहे का, ताल आहे का, स्वर आहे का, काही गरज नाही. नये जरी तुझं मधुर उत्तर तिजला सुस्वर नाही देवे, नाही तया विन भुकेला विठ्ठल, आणि येईल तैसा बोल रामकृष्ण. रामकृष्ण नावाचा उच्चार करणं हे भगवंताचं नामसंकीर्तन आहे. आणि सर्वात सोपं मग हे असं साधन सोपं आहे आणि त्याचं फल काय आहे, ते फल महान आहे. साधन लहान जरी वाटत असेल तुम्हाला, नाम साधन, अरे नाम साधन लहान आहे तरी पाप पळून जातं ना, सगळे पाप पळून जातात त्या साधनेनं. अशा प्रकारचं नामसंकीर्तन. मग हे नामसंकीर्तन देवाचं, तुकाराम महाराज म्हणाले की दोष पळती कीर्तने तुझ्या नामसंकीर्तने. देवाला उद्देशून बोलतात, देवा पांडुरंगा दोष पळून जातात तुझ्या नामसंकीर्तनानं. हो, मग हे का करू आदरिले, मग माझे काही दोष आणखीन गेलेला वान दिसेना झाला आहे. दोष गेलेला वान आपल्याला कळतंय, पण लोक सांगत नाही. त्याला काय करावं. तुमचे पाप किती कमी झाले ते तुम्हाला कळत नाही का? भास्कर तुला कळायला का नाही? तुझं पाप गेलं आहे का काहीच गेलं राहिलंच नाही काही, नाही का? हा कळायला ना, पाप आहे तो. पहिली तर विषयाची आसक्ती, पहिली मोठं पाप आहे. जोपर्यंत विषयाची आसक्ती, बायको लेकरं येण ते सोड, ते खरं मोठं पाप आहे. आणि त्याच्यातच पहिलं तर त्याच्या अलीकडे एक देहासक्ती. वा, कोणती आसक्ती? देहाची आसक्ती. मी देहधारी आहे,
ते देहाचं तादात्म्य तिथून पुढे सुरू झालं. त्याच्यावर माया करणं, साबण लावणं, हे करणं, अत्तर लावणं, अमुक करणं, टमूक करणं. त्या मड्याला येणं केनं प्रकारेनं चांगल्या प्रकारे जगविणं. मडं उगं पोसून 78 किलो. माझं वजन तिशी किती म्हणलं मोजलं बाबा, 68 किलो भरलं. लय बकळ झालं बाबा. किती 72 का 70? तुमचं 68 आहे काही? हां, माझं तर 72. माझं काय? अरे बाबा, मी म्हणलं बरंच तुला एक टाईम खाऊ घालतोय म्हणून, आणि तुला 3 टाईम खाऊ घातले असतं काय कुंटालाच्या पुढे तसं काय हे मड? हां, हे वजन कोणाचं, मड्याचं का आपलं आहे? मड्याचं वजन आहे किंवा आपलं कुठं आहे वजन? याल्याचा पसारा इतकं मडं पोचलं या. एक टाईम जेऊ घालून काही खात नाही दुसरं, फक्त एका टायमात खातो. आणि मी 2-3 टाईम खाऊ घातले असतं ती फुगत काय का भोतावली कोणास ठाऊक आहे. मड हे मग ह्या मड्याचं तादात्म्य धारण करणं पहिलं पाप आहे. नाही, पहिलं पाप आहे हे, तर पहिलं पाप आहे. आणखीन देहाचं तादात्म्य जर नाही सुटलं तर पाप नाही कमी झालं. तिथून पुढे देहसंबंधानं जे काही विषयासक्ती आहेत, विषय भोग आहेत, ते पुढे दुसरं पाप. आणि ह्याच्या पुढे आणखीन खूप पाप आहेत. उदाहरणार्थ पाप वासनाच नावाचा एक दोष आहे ना रे. पाप वासना, दुसऱ्याचं भलं व्हावं वाटतं एक आपल्याला चांगलं व्हावं वाटतंय, वाईट व्हावं वाटतं की चांगलं व्हावं वाटतं. लोकांचं चांगलं व्हावं वाटत नाही आपल्याला, बेकार व्हावं वाटते. लोकांच्या दुःखात आपण मोठे सुखी होतो. होय, कोणाचं काही वाटोळ झालं की ही हसतो की नाही. हां, आणि त्याला चांगलं झालं की आपल्याला कसणुकी होते. कसं की तोंड करतात माणसं. हो, चेहऱ्यावरच कळतंय माणसाच्या, चेहऱ्यावरच कळतंय. हां हां, हाय की महाराज, मनष्ट अनिष्ट चिंतन, मनामध्ये अनिष्ट त्याचे. एक पोरग एका पोराला नोकरी लागली म्हणून, ते नोकरीची खटपट चालू होती. त्याच्यात काही असतं ना ते, आता जरी कॉल आला असला तर पुढच्या गोष्टी काही प्रोसिजर पूर्ण निघावं लागतं. तुम्हाला आज कॉल आला एखाद्या नोकरीचा, आणि नोकरीचा कॉल जरी आला तर ते कागदपत्र वगैरे हे ते सगळे बरोबर असायला पाहिजे. हां, मग ते इंटरव्ह्यूमध्ये जर कागदपत्र कमी जास्त झाले तर तुम्हाला ते वरी रुजू करीत नाहीत, घेत नाहीत. कळलं? असा काही प्रकार असतो ना. मग ते नोकरी लागली हो लागली. मग त्याचे कागदपत्रात काही पुरतं ते थोडी कुठंतरी उणीव होती काहीतरी, आणि कशाचा तर दोष कुठंतरी एखाद्याचा असू शकतो. मग ते दुसरा प्रतिस्पर्धी पोरगा, तर त्याला हे अशी थोडी खुटी निघाली की त्याला आनंद वाटू लागला. असं म्हणू लागलं एक जण, मला म्हणू लागलं, तर त्याला आनंद वाटू लागला अशी खुटी निघाली की. आणि ते काम होतं आलं म्हणलं की त्यानं तोंड कसणुकीच केलं. म्हणजे चेहऱ्यावरच कळायचं आहे ना माणसाला ह्याची भावना याविषयी काय आहे. लक्षात आलं की नाही भाऊ? हां, तुम्ही जे काम करायले या कामाविषयी तुमची भावना काय हे लक्षात येतं की नाही? त्यावेळेस चेहऱ्यावरच येतं लक्षात. ते लक्षात आलं त्याच्या. ते मला सहज म्हणला त्या पोराचं असं होऊ लागलं. म्हणजे त्याला वाटत असेल किंवा तू लागलास, मी नाही लागलो, असं वाटत असेल. मग ही पाप वासना आहे ना. ते अज्ञानी, त्याला काय करायचे. तुम्ही शिक्षक जरी झाले, प्राध्यापक झाले नाही, डॉक्टर झाले, अज्ञानी लोक आहेत. अज्ञानी लोकांमध्ये प्रतिस्पर्धा असू शकते, असतात, आणि ते तसं वाटतं. पण तुम्ही एवढे परमार्थ करायले, भजन पूजन करायले, आपल्या डोसक्यातलंही गेलं नाही ना का? गेलं. एखाद्या महाराजाची इंटसाट खराब झाली की आम्हाला बरं वाटतंय. लक्षात आलं की नाही बोललेलं? आम्हालाही प्रतिस्पर्धी आहेत ना, ज्या त्या विषयात प्रतिस्पर्धी असतातच की हो. मग आमचे प्रतिस्पर्धी कोण? महाराज लोक. मग एखाद्या महाराजाचं चांगलं होलं आम्हाला बरं वाटतं की नाही भाऊ? हां, मग त्यांची इंटसाट खराब झाल्यावर, हानी झाल्यावर आम्हाला आनंद वाटतोय. हे पाप आहेत. हे आपल्या अंतकरणात काय आहे? शिल्लक पाप आहेत. हे जोपर्यंत आपले पाप जात नाहीत निशेष, तोपर्यंत चित्तशुद्धी झाली किंवा निष्कलंक आपण झालो असं म्हणता येत नाही. अंतकरण शुद्धी तर फार, तुम्हाला तर म्हणलं की हो, मी नेहमी म्हणतोय, पोरीचं लग्न जमलं की अर्ध काम झालं. बघा तुम्ही जमिणारे, तुमचा तुम्ही अभ्यास करा. पोरगी कुठं जायची, काय जायची, हे जमलं की अर्ध काम झालं. येत आहे कुठं द्यावं, कुठं नाही, कुठं द्यावं, कुठं नाही, काहीतरी कुठंतरी कमी जास्त काहीतरी होत राहतं. बरोबर आहे? जमणं अवघड आहे की सोपं आहे? हां, आपल्याला पटलं त्याला पटत नाही, त्याला पटलं तर आपल्याला पटत नाही. काही पटलं बी तरी आपल्या पैशात बसत नाही. बा एवढा पैसा कसा, कुठले आणावं, कोटी रुपये त्याला हुंडा.
असंही काही एखादा प्रश्न पडतो. म्हणजे याचा अर्थ ते अवघड आहे. मग जमलं की अर्ध काम, तसं परमार्थातलं अर्ध काम विनायक भाऊ होतं या कवा हे टकोरं निर्मळ झाल्या. काय हे नाही म्हण वरलं अंतकरण, हे वरलं म्हणायला काय नाही. अंतकरण शुद्ध झालं की तुमचं परमार्थातलं किती काम झालं. हां, जवळजवळ 50%, 75%, 90% काम झाले. राहिलेच काय तत्त्वमसी. तत्त्वमसी महावाक्य सांगायचं, गुरुच्या मुखातून ऐकायचं, राहिले काम संपलं. एका झटक्यात काम होऊन जाते. म्हणून तरी किंवा चांगदेव महाराज 1400 वर्षी जगलेले आणि तया पुत्र तोटेश्वरा तांडवा जायचा कापुराचा सांगाया मदत होत आपण याचा बोलाय की एका ओवीतच काम झालं त्या म्हाताऱ्याचं. 65 ओव्या आहेत ना त्या बाकीच्या राहिलेल्या, त्या खऱ्या तर कुछ कामी आहेत. त्याला पटविण्यासाठी ते बैठकीच्या पहिल्या ओव्या 35 आहेत. 36व्या ओवीत हे वर्णन आहे. मग 35 ओव्याची बैठक कशासाठी, त्याच्या गुरुचं वर्णन गुरुरूपामध्ये आणि परमात्मा वर्णन करायचं होतं ज्ञानोबरायांना. आणि ते कसं असतं, विषय जवळून येऊन सांगितल्यावर पटतो. म्हणून भगवंताला तिथं नाव त्यांनी महादेव, पांडुरंग, विठ्ठल, कृष्ण, राम असं नाही दिलं. हां, का वटेश्वर नाव दिलं का. त्याच्या गुरुचं नाव होतं वटेश्वर. कोणाच्या, आणि वटेश्वर महादेवाचं नाव आहे ना. त्याच्या गुरुचं नाव वटेश्वर होतं. त्यालाही नाव वटेश्वर सांगाय कोणला. हां, का तर ते वाटीचा ईश्वर केला आहे म्हणून वटेश्वर नाम पाय. म्हणजे वाटीचा ईश्वर झाला. वाटी पुरली ते कथा आहे, त्याला काय करायची कथा आहे ती की वाटी पुरून ठेवली तर तिथंच महादेव झाला. म्हणजे वाटीचाच ईश्वर झाला. हो, 2 शिष्य होते हो चांगदेवासंग. तुम्हाला थोडक्यात सांगतो, पुणत तांब्याची गोष्ट ही नाही याची, नाही चांगदेव गावाची गोष्ट आहे. तापी तीरावरला जन्म आहे ना याचा. इथं समाधी आपल्या नगर जिल्ह्यात पुणत तांब्याला. पण खरा जन्म कोण कळायचा याचा, तप्ती तीरवासी, 1400 वर्षाचे तप्ती तीरवासी, येऊनच चांगदेव लागती पायासी. तापीच्या काठावर, तिकडं तापी नावाची नदी आपल्या मध्य प्रदेशची आणि महाराष्ट्राची बॉर्डर आहे. आणि त्या काठावर तिकडं, आणि मग त्यांचा जन्म झालेला आहे. आणि तिथं 1-2 व्यापारी होते तरडगावचे. ते व्यापारी नादी लागले होते महाराजाच्या. कशाला बोलले होते, मुक्त होण्यासाठी नाही. या महाराजांग राहिले की आपली दरिद्री दूर झाल्याशिवाय उद्धाराची गरज नाही. बऱ्याच लोकायला म्हणल्यापेक्षा विनायक भाऊ 999 किती, नुसते 99 नाही, 999 कशा नादी लागलेले आहेत. कशाच्या भलं होतंय, महाराजासंग राहिल्यावर भलं होतंय. हां, आणि त्याच्यासाठीच महाराजाच्या संघ राहायचं. म्हणजे लाभ व्हावा, काही प्राप्ती व्हावी यासाठी महाराजांसंग राहायचं. ते असे काही व्यापारी नादी लागले होते ते श्रीमंत होण्यामुळं. मग असे भामटे लोक कधी महाराजाची उणीव कुठं बघितली की चिरल्याशिवाय नाही, चिडत येत ते. आणि त्याच्यात पुन्हा मुळावर उठतेत बघा, लक्षात ठेवा. त्याला गार करण्याचा विचार करतात पुन्हा. चिरडे फिसकले तर बेकार लोक असतात हे, खराब लोक, संसारिक लोक. चांगले यायच्या नादी लागायचंच नाही. हेला आपलं म्हणायचंच नाही. महाराज शहाणा महाराज असेल तर हेला आपलं म्हणलं काय, उद्या घोट घेतल्याशिवाय. आणि शुद्ध परमार्थिक त्याला तुडवू द्या, बुटानं लातानं तुडवू द्या. ते जर गेला आणि राग धरला तर मला विचारून घ्या. खरा पारमार्थिक रागच येत नाही खऱ्या पारमार्थिकाला. काय म्हणणं आहे तुमचं, उलटं वाटतं त्याला हित करीत असतील. आपले गुरु आपलं काय करीत असतील, हित करीत असतील. महाराज आपलं अनहित करणारच नाहीत ते. आणि ते अनहित करण्यासाठी त्यांचा जन्म आहे की काय सांगा बरं. हे रंगनाथ गुरुजी परभणकरासारखे कात होत होते. मोतीराम महाराज, मारुतराव महाराज काय कमी गरम होते का. मारुतराव महाराज कसे होते. मग ह्या लोकांचे काय, म्हणजे लोकाला कातवणं काय त्या अनहितासाठी काय नसतंय हो, हितासाठी असते. मग हे पण संसारिक लोकांना हे कळत नाही. आणि त्यांची काही ती प्राप्ती इच्छा पूर्ण होण्या गेल्यावर त्याच्या मुळावर उठल्याशिवाय राहत. आणि चांगदेव महाराजांच्या मुळा उठली ते वरणगावचे व्यापारी, वरणगाव नाव त्याचं, ते वरणगावचे व्यापारी मुळा उठले. चांगदेव महाराजापाशी राहून काहीतरी करू लागले आणि काहीतरी प्राप्तीसाठी करू लागले. तर ते मग ते थोडेसे चिंगल करायला लागले मागून. आता चांगदेव आहेत बरं ते. मग चांगदेव महाराज तापी तीरावर भगवंताची पूजा आंघोळ करून बसले करीत. आणि ती मानस पूजा करत होते ते.
महादेवाची पिंड लिंग ह्याचं वाळूचं त्यानं तयार केलं तर त्याच्यावर बेलफुल व्हायलं सगळं व्हायलं आणि त्या महादेवाची पिंड करून आणि मनामध्ये महादेवाचं चिंतन करू लागले. त्याला मानसपूजा म्हणतात ते. आणि मानसपूजा शास्त्रामध्ये श्रेष्ठ सांगितलेली आहे. मानसपूजा श्रेष्ठ आहे बरं. त्या पूजेला तर इतकं महत्त्व आहे की तिला काही पैसा लागत नाही, रुपया लागत नाही. बसल्या जागी बसल्या ठिकाणी सगळी पूजा होऊन जाते. रत्नैकल्पितम आसनम हिमजले स्नानंच दिव्यांबरम बरं काय नाना रत्नविभूषितम मृगमदामोदांकितम चंदनम जाती चंपक बिल्वपत्रचितम पुष्पम च धूपम तथा दीपम देवन दयानिधे हे पशुपते हृत्कल्पितम गृह्यताम नैवेद्यम. आता एवढं तुम्हाला मिळतं इथं बसल्या बसल्या, तुम्ही आणूच शकत नाही. केवढा श्रीमंत राजा बी असला तर एवढी रोज पूजा करू शकत. आणि मग अशी पूजा मानसिक चांगली असते ती करू लागले कोण चांगदेव महाराज. ते करता का डोळे झाकून घेतले. हे 2 टिंगल भाऊ वरणगावचे व्यापारी यानं काय केलं, तुपाची वाटी खायला दिली ती महाराजाला. तूप भरून वाटी. तुमच्या आमच्यासारख्यानं कोणी खायला आता महाराज जेवते तर पुन्हा इथं गंगेच्या काठावर महाराज आले आंघोळ करायलेत. आंघोळ देवपूजा झाल्यावर महाराज जेवण करणार. मग त्याला तूप लागतं म्हणून वाटीवर तूप आणून दिले कोणतरी एक जणानं. आणि हे न डोळे झाकले की ह्या वरणगावच्या बेट्यानं काय केलं, हे म्हणले ह्याला किती कळतंय बघूत म्हणले. हां महाराज ती वाटी त्या वाळूचं पिंड होती का त्याची, त्या पिंडीत पालती घातली. ती वाळूची लिंग केले ते ना त्याच्यात ती पालती घातली आणि त्याच्या वाळू टाकून ठेवली आणि बुजून घेतली. जशाच तशी पिंड केली त्या वरणगावच्या व्यापाऱ्यानं. आणि मग चांगदेव महाराजांनी सगळी पूजा आटोपली, सगळं झालं. आता जेवाय बसणार. अरे ते फलाण्यानं तूप दिलं तर ते तूप आणा ना वाढायला सगळ्याला आणा. कुठे आहे तूप, हे न लपून ठेवलं त्या पिंडीत. हां मग ते म्हणजे महाराज आम्ही वाळूच्या लिंगात पुरून ठेवले. तुम्हाला लक्षात नाही आलं का, मग काढून घ्या ना. माया काय लक्षात येईल. आता आलं तर सगळं लक्षात. महाराज ते मोठा माणूस आहे. त्यावेळेस ते बद्ध होते, मुक्त नव्हते. कोण चांगदेव बद्ध होते. पण कसाय बद्ध केला तरी की योगी ना महाराज ते. हां सर्वाच्या हृदयातलं जाणीच होता. त्याच्याकडे सगळ्या विद्या होत्या ना महाराज. त्याला माहीत झालं तर हे ठुले म्हणूनच ते उच्च स्वरात म्हणले. आम्हाला कळलंय म्हणले तरी पण तुम्ही ते तूप काढून घ्या. काढाय गेली महाराज ती वाटीन ते पिंड एकच झाली. जसं हनुमंतरायचं शेपूट तुटलं कुठं, रामेश्वरला महादेवानं पूजा, रामानं पूजा केली महादेवाची. तिथं महादेव येऊन बसला त्या वाळूत. मग हनुमान जरी असला तर आळा टाकून काढा गेल्यावर त्याचं शेपूट तुटलं का लिंग उपटलं. तिथं ते भगवंत आलता. आणि ते कसं काय तो मग निघल ते वाळूचं लिंग कसं उपटल ते. तसं इथं आता वाटीच ती अभंग झाली लिंगात. ही शक्ती आहे योग्याची. हे भक्त आहे ना योगी, कळलं का. ती वाटीत म्हणून वाटीचा ईश्वर झाला आहे. म्हणून वटेश्वर चांगा नाम आहे. म्हणून वटेश्वर चांगा म्हणतात कोणाला, चांगदेवाला. अशा चांगदेवाला बोध करण्यासाठी माऊलीला लांबून नाही सांगावं लागलं. मग ते म्हणजे विठ्ठल नाव घ्यावं, असा विठ्ठल तसा विठ्ठल, असा राम तसा राम, असा कृष्ण तसा कृष्ण. ब्रह्माला नाव नाही ना, ब्रह्माला नाव गाव आहे का नाही. मग त्याला नाव दिल्याशिवाय बोध करता येत नाही ना. शब्दाचं खंडन केलं ना अमृत अनुभवात. हे अमृत अनुभव तुमचा आहे ना, शब्दाचं खंडन केलंयच ना कोणी आमच्या ज्ञानोबारायांनी. हो आधी म्हणले शब्द उपकारी आहे ना, म्हणले ना तुकाराम महाराज, शब्द हा भवसाल उपकाराची राशी, म्हणून चालविला मागे येतील त्याशी, मागोनी आली वाट सिद्ध ओढीची तैशी, तरले ते तरतील गा आणि काही विश्वासी. शब्द उपकारी आहे पण माऊलीनं शब्द उडवून टाकला. शब्द माईक आहे म्हणले आणि माईक नाही तर कसा आहे, होय मानिका. बरं माईक जरी असला तर बोध करायला काय पाहिजे, उपकारी की नाही. मग कळी लावा कोण आहे, शब्दच. वाईट लोकाला म्हणणारा कोण आहे आणि चांगलं म्हणणारा कोण आहे, शब्द. हे असा कळ लावे आहे, शब्द कळ लावे आहे. पण त्याच्याशिवाय भागत तरी का. साधक अवस्थेमध्ये त्याची गरज आहे की नाही आपल्याला, गरज आहे की नाही. म्हणून शब्दातूनच वर्णन करावं लागतं, बोध करावा लागतो. यासाठी ज्ञानेश्वर महाराजांनी ब्रह्माला शब्द चालत नाही ब्रह्मापर्यंत, तरी पण त्याचा बोध करण्यासाठी शब्दाशिवाय भागत. म्हणून चांगदेवाला वटेश्वराचं वर्णन करावं लागलं. म्हणजे त्याचा गुरु वटेश्वर आहे. म्हणून वटेश्वर म्हणजे ब्रह्म
असं ब्रह्म आहे तसं ब्रह्म आहे तसं म्हणण्यासाठी त्यांना वटेश्वर 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 35 वेळा पावेतो म्हणावं लागलं. हे वर्णन जरी केलं परब्रह्माचं तरी काम मात्र एका ओवीतच संपलं. तया पुत्र तू ते तू आहेस, ते तू आहे. तत्त्वम असे, तत्त्वम असे, तत्त्वम असे. कळलं? तत् नाम ब्रह्म, त्वम नाम जीव, अशी पदांदोगाची कथा केली की काम संपलं. मग का संपलं? चित्त शुद्ध होतं बस. करकरीत कोरा होता. कसा होता? मग हे कोरेपण यायला काय करावं लागते? नामसंकीर्तन. काय करावं लागते? हां, दोष पळती. आपल्या चित्तात जे काही गडूळपणा आहे ते दोष आहेत ना. काय आहेत ते? हां, दोष आहेत, दोष आहेत. म्हणून तर वर्णन केलं ना ते. मला वाटते अभंगामध्ये, ओळीच्या अभंगात वर्णन नाही पहा. चित्तातले दोष आहेत ना. हां, मळ गेला महामळे मन होते जे गादले. होय बालुआ, कुठला अभंग आहे? कुठला आहे? कोण्या गावचा? तुम्हाला कसं वाटेल बालुआचं? व्हायले तसं. हां, उतरले. हे अभंग तुम्ही वाचलं नाही का वा? महामळे मन होते जे गादले शुद्ध. काकड्याच्या ओळीतला आहे काकडा त्या बाका. असं होतंय. हा, व्हायले हो. काय करावं? काय आता कसं करावं? आता काय करावं ते तुमचं दर्शन घ्या जाऊ. काय दर आमचं नाही ठिकरचं. अहो, आमचं ध्यान म्हणजे ह्या देवाचं ध्यान लागलं असतं तुमचं डोसकं साफच झालं असतं की. पण ती डोसक्यातलं गेलं या. दुसरंच बसलं डोसक्यात. काय करावं महाराज? अवघड आहे. डोसकं भाऊ विषयात घालू नका बरं. काय तुमच्या मागे तर ग्रहमान आलेत. आता 7:30 सुरू झाली ना. हाय का नाही लक्षात? लक्षात आहे का म्हणायलो? नाही बाप्पा. हा, काय कमाल आहे. पाडव्यापासून 7:30 आली ना तुम्हाला. हे कालच्या पाडव्यापासून मेस रास आहे ना तुमची जणू. या 100% पाडव्याला आले महाराज. तुमच्याकडं महाराज आलेत. आता तुमची गंमतच बघतेत बघा. हां हां, नाही आलेत मला माहीत आहे. हां, मी मागत म्हणलं कोणाला तरी विनायकरावच्या राशीला आलं बाबा. हां, आमची 2.5 वर्ष शिल्लक आहेत अजून. उतार लागला आहे आमचा घोर नाही. आता काय उतारले. आता उलटा देऊन जाणार आहे. उपकारी महाराज 5 वर्ष सतवीत आहे आणि मागलच्या 2.5 वर्षात काहीतरी देत आहे. काय देऊ नये मला मंदिर बांधून द्यावं झालं. कोणी? शनी महाराजांना. तू 5 वर्ष सतवीला सतव पण आता एवढं तरी काम आणि करून देत आहे महाराज. ते उतार वयात त्या 2.5 वर्षात काहीतरी दिल्याशिवाय राहत नाही नाही भाऊ. पण तुम्हाला मात्र इथून पुढे आता कालच्या पाडव्यापासून 5 वर्ष जपून राहा. हां, ते आले महाराज. हां, तुमच्या राशीला. मला काय म्हणायचं आहे, हे विषयानं डोसकं फालतू होते हो. हे टकोरं म्याड होते गायानं विषयानं. आणि मग त्याच्यासाठी तुम्हाला हे चित्तातले मळ जावे वाटत असेल, दोष जावे वाटत असेल ना, तर तुम्ही नामसंकीर्तन करा. त्यानं जाते. मग महाराज देवाला उद्देशून म्हणतात, देवा दोष पळती कीर्तने आणि तुझ्या नामसंकीर्तने. हो, मग हे का करू आदरिले खोटे वचन आपुले. म्हणजे आमचं जर पाप नाही गेलं तर तुझं बोलणं खोटं झालं. याचा अर्थ की माझ्या नामानं दोष गेल्याशिवाय राहत नाही असा देव इत्यादी ग्रंथामध्ये, भागवतासारख्या ग्रंथामध्ये म्हणलाय. असा त्याचा अर्थ आहे. हे का करू आदरिले म्हणजे तू का सांगितलंस मग आम्हाला? महाराजाचं म्हणणं आहे बरं. काय खोटे वचन आपले, मग तुझं बोलणं काय ठरायले? खोटं ठरायले. देवाला भांडू लागले हो विनायक भाऊ. कोण? तुकाराम महाराज. आणि ते म्हणला का नाही भगवद्गीतेत म्हणलाय. पुन्हा तुमच्या भागवतात बघा बरं, उद्धवाला सांगताना फिरून 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 ब्रह्मज्ञान सांगाव देवानं त्या उद्धवाला. आणि सांगत पुन्हा नामावच या. आता काढा भागवत. आता भागवत काढा. वर्णन करते ब्रह्मज्ञानाचं इकडं तिकडं मायेचा अमुक टमुक इतर अवांतर विषय सांगून शेवटी काय आणतायची साधना
नामा मानते, नामाला महत्त्व देते कृष्ण. बघा उद्धवाला ठिकठिकाणी भागवतामध्ये नामाचं महत्त्व सांगितलं स्वतः देवानं बोध करताना. हो मग भगवद्गीतेत हे नामसंकीर्तन हे कोण हे मला सततम कीर्तन तो कोण म्हणलाय? काल म्हणलो ना श्लोक, तुम्हाला काल सांगितला ना श्लोक. सततम हे कोणाचा श्लोक, कोणाची उक्ती आहे? त्याचीच उक्ती आहे की. मग मग हे का करू आदरिले? म्हणजे तू हे बोलायला कशाला लागला? मग उगाच कशाला बोलून ठेवलं तू? कशाला सांगितलंस तू? आणि सांगितलं तर खरं, आणि आमचे पाप जर नाही गेले, तुझं बोलणं खोटं झालं का खरं झालं? खोटं झालं असं म्हणायले बरं काय कोणाला? देवाला, पांडुरंगाला. तो कोण आहे म्हणतात? हे का करू आदरिले तर खोटे वचन आपुले. तुझं बोलणं खोटं होईल देवा, आमचे पाप जर नाही गेले. आणि बरोबर आहे महाराज. उद्धवाला फिरून 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 देव तिथंच आणून देतो. उद्धवा माझं नाम सोपं आहे, तो नामस्मरण करीत जाय. अवांतर विषयाचं वर्णन केलं, ब्रह्मज्ञानापर्यंत बोलायचं. मग चित्तशुद्धीकडे आणलं की नामाकडेच येत होते देव. चित्तशुद्धीसाठी याच्यासाठी काय लागते उद्धवा? चित्तशुद्धीला. मग चित्तशुद्धीला काय करावं लागते साधना? नाम. त्या नामाला फिरून 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 महत्त्व देत होते कोण? देव. भागवत आपलं नाही का एकनाथी भागवतामध्ये. हो मग उद्धवानं ती खून गाठ बांधली. याचं सगळं प्रेम नामावर आहे. कोणाचं? भक्तीवर. नाम म्हणजे काय? भक्ती. हो हो. वा 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 वा. माणिकाला पाठ आहे. बघा बरं, बघा चाकातलं मुडकं निघायचं आहे का? हां कसं करावं की साहेब? हां निघत नाही. हो काय करावं कसं करावं अवघड आहे की मला. हां जडे. हो जडे महाराज. मोठं भूत आहे तर मला घोळसून मोकळं करायचं नाही काय? हां हे असंच घोळशीत आहे. हो असंच करते. काही आचाटच करावं वाटते आहे की नाही? आचाटच आहे. हो काय का महाराज? आपले हाडं गेले मसून वाट्यात जेणे मधाचा विचार केला हाय का? आणि हे तेच करतंय असं नाही भाऊ, आपलं बी करतंय. आणि मग मय काय करीत होतं? बापाने एक वाडा बांधला, आपण दुसरा बांधाव. त्याच्यासाठी त्या भूताला सांगितलं बाबा तू इकडं लाग ना आधी. वाडे बांधण्यापेक्षा देवळं बांध रे बाबा. बरोबर आहे की नाही? हे कर र, ह्याच्यात फल आहे तुला. मी शिकविलं महाराज त्याला. कोणला? त्या मनरूपी भूताला शिकवेल. आणि ते थोडं माहिती ना ऐकलं. याचा अर्थ की थोडी तरी भगवंताची आपल्यावर कृपा आहे. हां त्याचं लक्ष आहे म्हणून ते नाही ऐकत नाही ते. हा बळयाची गोष्ट मोडून टाकावी. शास्त्रात सांगितलं या मनाची गोष्ट मोडून टाकावी. पण ते मोडून टाकायसारखं इतकं जमू देत नाही ते. हां दुसरंच करून ठेवतोय. याचा अर्थ घातकच आहे. मन घातकच आहे की मग यासाठी हे पाप आहेत. तोपर्यंत हे मन ऐकत नाही. मग हे पाप जाण्यासाठी भगवंताचं कीर्तन. मग आम्ही इतकं कीर्तन करायलो, तुकोबारायचं म्हणणं आहे बरं तुझं. आणि मग तुझं एवढं कीर्तन केल्यावर पाप जावे की नाही जावे? मग जावे. आणि मग जात नसतील तर तू जे सांगितलंस ते बोलण्याला बाद आला की नाही देवा सांग. हे का करू आदरली तर खोटे वचन आपुले. तुझं बोलणं खोटं व्हायले की नाही? भागवतादी ग्रंथामध्ये तू मुखानं म्हणला की माझ्या नामामुळं पापे जातात म्हणून. देवाचा तुकाराम महाराजांचं दुसऱ्या चरणात म्हणणं हे बरं काय? हे का करू आदरित. मग हे कशाला सांगितलंस तू असं महाराजाला म्हणायचं. मग नामाचं महत्त्व की पाप जातेत असं तू कशाला सांगितलंस? आणि तू सांगितलंस म्हणून त्या सांगण्याचा धडा व्यासांनी, वाल्मिकांनी, तुकोबारायांनी, नामदेवरायांनी, ज्ञानोबारायांनी गिरविला की नाही? म्हणजे जसं देवानं सांगितलं तसा धडा व्यासांनी गिरविला. आता व्यासांनी बरं काय ते उक्ती भगवद्गीता कोणाची उक्ती? देवाची. आणि अर्जुनाला जे बोध केला त्या रणांगणावर व्यासाने पंक्तिबद्ध केला फक्त. त्याच्यात पदरचं व्यासानं काही टाकलं का मधात? नाही. फक्त देव बोलले होते गद्यात. बोलताना कोणी माणूस कशात बोलतंय? गद्यात. तुम्ही आम्ही अशी बातचीत करतोत ना, असं बोलला होता अर्जुनाला देव संस्कृत भाषेतून. त्याला व्यासानं पंक्तिबद्ध केलं. एवढं काम केलं बघा. पंक्तिबद्ध केलं म्हणजे कसं? ह्याच्यात काव्यात आणलं.
कवितेत आणलं. आणि कवितेत का आणलं माहिती आहे का? तर कवित्व गोड लागते गद्यापेक्षा. गाणं गोड लागतंय की नाही? हां नाही, कोणतंही असू द्या ना गाणं. तुम्ही गाणं जात्यावरली बाई म्हणू द्या, गोड वाटते की नाही? गा माझ्या भावाच्या घरी, माझ्या भावाच्या वाड्याला बरं काय कमानीला भिंग येतं हे तिला सांगायचं, पण ती कवितेतून सांगू द्या गाऊन, बघा गोड लागते की नाही? नाही भाऊ. हां म्हणजे कवितेला मग वाचे बरं वे कवित्व. याच्यासाठी व्यासांनी पंक्तिबद्ध केलं, त्याच्यात आदलबदल काही केला नाही. ज्ञानोबारांनी भगवंतानं उक्ती सांगितलेली ज्ञानेश्वरीत मराठी भाषेत आणली, त्याच्यात आदलबदल काही केला नाही, फक्त त्याचा विस्तार केला त्या बोलण्याचा. याच्याबद्दल नाही, भाष्यम भाष्यविदो विदो विस्तार केला असेल. काय असतो भम असंदिग्धम सारवत विश्वतोमुख, हे भाष्य त्यालाच म्हणाय. हे असं केलं असेल हो, तरी पण आगाव काही नाही केलं. मग आता तुझी उक्ती आहे पुराणांमध्ये, त्या उक्तीचा संतांनी कित्ता गिरविला आणि आम्हीही विश्वासलो त्या बोलण्यावर. तुकाराम महाराज म्हणतात, आता तुकाराम महाराजाच्या बोलण्यावर आम्ही बी विश्वासलो, तुम्ही आम्ही. बरोबर आहे की नाही? गाच्यात महाराजांनी सांगितलं आपल्याला प्रमाण वाटतं की नाही? आपण प्रमाण मानतो की महाराज तुकाराम महाराज असे म्हणले. हां नामसंकीर्तन साधन पैसोपे कोण म्हणणारे? हे तुकाराम महाराज आहे. हे काय पांडुरंग म्हणला नाही तिथं. जळतील पापे जन्मांतरीचे. हां पण शेवटच्या जन्मात काय म्हणतात मला वाटते, या विना आणि का असता पै साधन वाहतसे आण. म्हणजे पांडुरंगाची शपथ घेऊन प्रमाणाला तुकाराम महाराजांनी सांगितलं की नामसंकीर्तन सोपे पापेत पळून जातात, असे महाराज म्हणले. मग महाराज म्हणले, पण त्या बोलण्यावर आपला विश्वास आहे की नाही? हाय. मग तुकाराम महाराज म्हणते तुला देवाला बोलायले, ते देवा तू म्हणलास म्हणून आम्ही लोकायला सांगितलं. ह्याच्यात आमचा काय दोष आहे कवा? नाही. मग हे का करू आदरिले? कशाला सांगितलं असतो? बरोबर आहे की नाही? खोटे वचन आपले, तुझं बोलणं खोटं व्हायला ना देवा. हो, असे 2 चरणाचा विचार आतापर्यंत आपण केलाय चाललाय. बरं, धुळो चरणाचा विचार बरं काय, हे का करू आदरिले, तर खोटे वचन आपले. आपला टाईम संपलाय, 8 वाजलेत.